तर मंडळी आता बघा इथे तुम्ही बघताय हा स्पॉन्ज केक. तर हा जो स्पॉन्ज केक आहे, तर यात मी काही मैद्याचा किंवा गव्हाच्या पिठाचा वापर केलेला नाही आहे. तर आपण अतिशय साध्या पद्धतीने आणि घरगुती साहित्यामध्ये आपण हा केक बनवलेला आहे. आणि आपल्याला या केकसाठी बाहेरून विकतसुद्धा काही आणायचं नाही आहे. तर बघा किती स्पॉन्ज आणि विदाऊट ओव्हन आपण हा केक इथे बनवला आहे. तर आता मी तुम्हाला हा केक कट करून दाखवते. बघा किती सॉफ्ट आपला हा केक आहे. आणि मंडळी हा जो केक आहे तर हा आपण इन्स्टंट माव्यापासून बनवला आहे. तर बघा इन्स्टंट मावा म्हणजे आपण घरी जी मिल्क पावडर वापरतो. तर त्यापासून हा मावा मी इथे बनवलेला आहे आणि यापासून आपल्याला इथे हा केक तयार करायचा आहे. तर बघा आतून सुद्धा आपला हा केक किती छान दिसतो. एकदम सॉफ्ट आणि स्पंजी आपला असा केक विदाऊट ओव्हन तयार झालेला आहे. तर मग चला आता बघूया आपण हा केक मी कसा बनवला आहे ते. तर आता इथे घ्यायचं आहे आपल्याला एक मिक्सर जार. तर यामध्ये टाकायचं आहे आता आपल्याला हाफ कप रवा. तर बघा आता इथे माझ्याकडे बारीक रवा आहे. तो बारीक रवा आहे तरीसुद्धा आपल्याला तो मिक्सरमध्ये बारीक त्याची पावडर तयार करून घ्यायची आहे. आणि आता यात घ्यायचं आहे आपल्याला 1/4 कप शुगर. तर बघा आता ही जी शुगर आहे तर हे मी जाड शुगर इथे वापरलेली आहे. आपल्याला मिक्सरमध्ये हे काढून घ्यायचं आहे म्हणून आपल्याला जाड शुगर वापरली तरी इथे चालेल. आणि आता एका बाउलमध्ये आपल्याला हे जे आपण पावडर शुगर आणि रव्याचं मिश्रण केलेलं आहे तर हे आता एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि आता हे पूर्ण मिश्रण काढल्यानंतर यात टाकायचं आहे आता आपल्याला 1/4 कप मिल्क. तर बघा आता इथे हे मिल्क जे घेतलेलं आहे तर हे रूम टेम्परेचरला होतं माझं मिल्क. तर ते आपल्याला इथे घ्यायचं आहे. तर एकदम गार मिल्क तुम्ही इथे वापरू नका. आणि यात घ्यायचं आपल्याला 1/4 कप दही. तर बघा आता हे दहीसुद्धा एकदम फ्रेश आहे. आंबट दही जर असेल तर तुम्ही इथे याचा अजिबात वापर करू नका. त्यामुळे आपल्या केकची टेस्ट जी आहे तर ती खराब होऊ शकते. आणि एकदम असं घट्ट मिश्रण आपल्याला तयार करायचं आहे. तर आणि आता हे एकजीव झाल्यानंतर आपल्याला थोडा वेळसाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. आणि इथे आता आपल्याला इन्स्टंट मावा तयार करायचा आहे. तर आता एका पॅनमध्ये मी 2 चमचे इथे तूप घेतलेलं आहे. आणि त्या तूप गरम झाल्यानंतर यात टाकायचं आहे आता आपल्याला 1/4 कप दूध. तर बघा आता हे दूध जे आहे तर हे थोडं आपल्याला इथे गरम तुपामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर आता तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये हे मावा बनवायचा असेल तर तुम्ही याची दुधाची आणि तुपाची क्वांटिटी इथे वाढवू शकतात. तर बघा आता इथे आपलं हे दूध आणि तूप आता छान गरम झालेलं आहे तर आपल्याला ते एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आता यात टाकायची आपल्याला हाफ कप मिल्क पावडर. तर बघा ही मिल्क पावडर जी आहे तर ही तुम्ही कोणत्याही कंपनीची वापरू शकतात. जी तुमच्या घरी अवेलेबल असेल त्या कंपनी तुम्ही मिल्क पावडर इथे वापरू शकता. आणि हे जे मिश्रण आहे तर हे छान आपल्याला मंद गॅसवरती एकजीव करून घ्यायचं आहे. आणि हे जसं आपलं एकजीव होईल तसं आपलं हे पॅनपासून ते बाजूला होईल. आणि एकदम बघा आता हा जो मावा आहे तो थोडा हा पातळ दिसतो आहे. तर तो गार झाल्यानंतर तो एकदम घट्ट होईल. आणि आता आपलं हे मिश्रण जे आहे हे सुद्धा असं छान घट्ट झालेलं आहे. बघा आता आपला मावा जो आहे तो गार झाल्यानंतर एकदम छान असा मोकळा झालेला आहे. आणि आता या ज्या आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे तर यात आपल्याला हे मावा टाकून घ्यायचा आणि छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. तर आता इथे घेतलेलं आहे 2 ते 3 टेबलस्पून ऑइल. तर तुम्हाला जर ऑइल घ्यायचं नसेल तर तुम्ही इथे बटर किंवा तुपाचा सुद्धा वापर करू शकतात. तर आता हे जे मिश्रण आहे तर हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आता यात टाकायचं आहे आपल्याला आपल्या केकला अशी छान टेस्ट येण्यासाठी आपल्याला यात थोडी वेलची पूड टाकायची आहे. आणि हाफ टी-एस-पी आपल्याला बेकिंग पावडर आणि 1/4 टी-एस-पी आपल्याला बेकिंग सोडा इथे वापरायचा आहे. तर बघा आता हे जे मेजरमेंट आहे तर हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि आता इथे माझी चूक अशी झालेली आहे, आता हे जे मिश्रण आहे हे अगदी परफेक्ट झालं होतं. पण मला असं वाटत होतं की हे थोडं घट्ट वाटत आहे. तर म्हणून मी यात हे दूध टाकलेलं आहे. तर यामुळे काय झालं, माझा हा जो केक आहे तर तो असा वरती आला नाही. तर तो मध्ये थोडा असा बसून गेला. तर हे जे मिश्रण आहे माझं हे थोडं पातळ झालेलं आहे. तर मी हे जे नंतरचं दूध वापरलं आहे तर हे दूध तुम्ही यात टाकू नका. म्हणजे तुम्ही माझ्यासारखा हा केक बनवू नका. आणि तुम्ही जर थोडंसं घट्टसर याचं बॅटर केलं तर हा छान केक असा वरती येईल. आणि इथे ड्रायफ्रुट्स मी टाकलेले आहे. आणि हे जे केकचं बॅटर आहे हे पातळ झालं म्हणजे माझे हे ड्रायफ्रूट्स जे आहे तर हे वरती दिसत नव्हते, ते मध्ये गेले. आणि त्यामुळे काय झालं, केक खाताना मला त्याची टेस्ट लागत होती. पण तो जो केक होता तो केक असा वरती आला नव्हता हे पातळ मिश्रण झाल्यामुळे. तर तुम्ही हे जास्त पातळ करू नका, घट्टसर हे मिश्रण ठेवा. म्हणजे तुमचा हा जो केक आहे तर तो छान असा बेक होईल आणि वरती सुद्धा येईल.
तर आता इथे 30 मिनिटासाठी आपल्याला हा केक इथे बेक करून घ्यायचा आहे. तर बघा आता 30 मिनिट झालेले आहेत. बघा हा केक आपला थोडा खाली बसलेला आहे, पण तो छान बेक झालेला आहे आणि कलर बघा किती सुंदर याला आलेला आहे. तर एकदम सॉफ्ट आणि स्पंजी आपला हा केक इथे तयार झालेला आहे. तर आता मी मगाशी सुद्धा तुम्हाला हा कट करून दाखवला आणि आत्तासुद्धा तुम्हाला कट करून दाखवते. तर अशा प्रकारे तुम्ही हा केक जर घरी बनवला विदाऊट ओव्हन, तर याची टेस्ट एकदम अप्रतिम लागते आणि खायला एकदम सुंदर हा केक लागतो. तर हा केक तुम्ही नक्की घरी बनवा आणि तुमचा केक कसा झाला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.